नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर म्हणजेच की श्री स्वामी समर्थ यांचे 11 गुरुवार, आता 11 गुरुवारची सेवा म्हणा किंवा 11 गुरुवारचं व्रत हे कसं करायचं आहे आणि ते व्रत करत असताना कशी पूजा मांडायची आहे किंवा कोणते नियम पाळायचे आहेत याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणताही पहिला गुरुवार धरून तुम्ही या म्हणजेच की वृत्ताची सुरुवात करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असला पाहिजे आणि श्री स्वामी समर्थ यांचा फोटो म्हणा किंवा मूर्ती असेल तरीही चालेल. मग आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळच्या वेळेस पण पूजा मांडू शकता. त्यासाठी आपल्याला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्यावरती आपल्याला पूजेचं म्हणजेच की लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यानंतर मग तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर स्वामींचा फोटो पुसून घ्यायचा आहे आणि सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आपल्याला दिवा प्रज्वलित केल्यानंतर मग स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायचं आहे. आता या सेवा करत असताना आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळेस आपण या सेवा म्हणा किंवा ही पूजा मांडणी करत आहोत त्यावेळेस मग दिवा प्रज्वलित केल्यानंतरच आपल्याला कोणतीही सेवा म्हणा किंवा कोणतीही पूजा मांडणी आपण करत असतो. त्यामुळे सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे. थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावरती मग आपल्याला गणपतीची स्थापना करायचं आहे. आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी म्हणून गणपतीची स्थापना करू शकता. त्यानंतर तुमच्याकडे ज्या पद्धतीने म्हणजेच की जेवढ्या पद्धतीने म्हणजे साध्या पद्धतीने असेल किंवा तुमच्याकडे इतर काही साहित्य असेल तर तशा पद्धतीने तुम्ही मग पूजेची मांडणी करू शकता. त्यावेळेस मग काय करायचं आहे आपल्याला, आता सगळ्यात अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे. आता संकल्प म्हणजे संपूर्ण पूजा मांडून झाल्यानंतर संकल्प करायचा आहे. तर त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे की एक नारळ आणि खडीसाखर घ्यायचा आहे. त्या अगोदर मग आपण ज्यावेळेस स्वामींचा फोटोची स्थापना केली त्या स्वामींच्या उजव्या बाजूला आपल्याला एक नारळ आणि खडीसाखर ठेवायचा आहे. मग जी घंटी आहे तर ती घंटीची स्थापना आपल्याला करायचं आहे. स्थापन करून झाल्यानंतर आता हा जो नारळ आहे तर हा नारळ आपल्याला किती दिवस ठेवायचा आहे, तर आता तुमचे 11 गुरुवार पूर्ण होतील तोपर्यंत ठेवायचा आहे. आता नारळ जर खराब वगैरे झाला तर मग त्यावेळेस त्या नारळाचं काय करायचं, तर तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता आणि त्यावेळेस मग तुम्ही दुसरा नारळ परत घेऊ शकता. जर खराब झाला नसेल तर हरकत नाही, तुम्ही 11 गुरुवार पूर्ण होईपर्यंत हाच नारळ वापरू शकता. नारळावरती थोडीशी खडीसाखर ठेवायचं आहे आणि फूल ठेवायचं आहे. आता हा नारळ आपल्याला प्रत्येक गुरुवारी बदलायचा नाही. पहिल्या गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण पूजा मांडणी वगैरे झाल्यानंतर हा नारळ आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुम्ही ज्यासाठी स्वामींचे 11 गुरुवार करणार आहात, 11 गुरुवारला कोणत्या सेवा करणार आहात त्याबद्दल स्वामी महाराजांना प्रार्थना करायचं आहे आणि सांगायचं आहे तुमची जी पण कोणती इच्छा असेल ती पूर्ण व्हायची असेल, कोणत्याही कारणासाठी तुम्ही हे व्रत करणार आहात त्याबद्दल सांगायचं आहे. आता मुलामुलींचे विवाह असतील किंवा एखाद्या नोकरीबद्दल असेल किंवा तुमच्या घराचं काम होत नसेल किंवा इतर कोणतेही कामं असतील तर त्यासाठी जरी तुम्ही या सेवा करणार असाल तर त्याबद्दल स्वामी महाराजांना फक्त पहिल्याच गुरुवारी आपल्याला संकल्प ज्यावेळेस आपण करायचा आहे त्याच वेळेस सांगायचं आहे. तर संकल्प म्हणजे कसा करायचा आहे, ज्यावेळेस सगळी पूजा मांडणी झाली त्यावेळेस आपल्याला उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, एक तामण घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू, एक फूल आणि अक्षदा ठेवायच्या आहेत आणि प्रार्थना करायची आहे. स्वामी महाराजांना तुमची इच्छा सांगायचं आहे, कोणत्या वेळेमध्ये तुम्ही किती गुरुवार सेवा करणार आहात त्याबद्दल सांगायचं आहे आणि ते पाणी जे आहे तर ते तामणात सोडायचं आहे आणि ते पाणी आपल्याला काय करायचं आहे, तुळस सोडून इतर कुठल्याही झाडांना ते पाणी आपण टाकायचं आहे. आता पूजा मांडणी करत असताना स्वामी महाराजांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू तुमच्याकडे असतील तर हरकत नाही, त्या वस्तू आवर्जून अर्पण करायच्या आहेत. आता स्वामींना अष्टगंध हे अत्यंत प्रिय असते त्यामुळे अष्टगंध लावायचा आहे आणि त्याचनंतर हिना अत्तर जे असतं तर हिना अत्तर आपल्याला प्रत्येक गुरुवारी आवर्जून स्वामींना लावायचं आहे, कारण की हे अत्यंत प्रिय आहे. म्हणून आपल्याकडे जर वस्तू असतील तर हरकत नाही, नसतील तर तुम्ही एकदम साध्या पद्धतीने पण सेवा करू शकता. असे नाही की स्वामी महाराजांना फेटा पाहिजे किंवा सोहळे पाहिजे, हे स्वामी महाराजांना एवढं आवडत नाही जास्त सोहळे वगैरे, पण तुम्ही मनोभावे सेवा करत असाल तर ते स्वामी महाराजांना अत्यंत आवडते.
की सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजे आणि त्यानंतरच मग स्वामी महाराज तुमची इच्छा पूर्ण करतात का, किंवा स्वामी महाराज तुम्हाला साथ देतात का, तर असे नाही. तुम्ही कोणतेही सोहळे न करता फक्त तुम्ही स्वामींचं मनोभावे नामस्मरण करा, एवढं स्वामींसाठी जास्त महत्त्वाचं असतं. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, एक पाणी भरून म्हणजेच की एक ग्लास ठेवायचा आहे किंवा आणि खडीसाखर जी आहे तर ती खडीसाखर ठेवायची आहे. जर तुमच्याकडे या सगळ्या वस्तू असतील तर ठेवायच्या आहेत. आता कोणतेही फळ तुम्ही ठेवू शकता, केळी म्हणा, सफरचंद, संत्री असेल किंवा पेरू, जे तुमच्याकडे फळ असेल ते फळ ठेवू शकता. अशा पद्धतीने ज्यावेळेस पूजा मांडून होईल पूर्णपणे, आता हा जो तुमच्याकडे ग्रंथ असेल म्हणजेच की श्री स्वामी चरित्र सारामृत, या ग्रंथामधील आपल्याला किती अध्याय वाचन करायचं असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. आता या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय असतात. तर आता हे एका बैठकीत वाचन करायचे का? आता जर तुम्हाला सकाळी वेळ असेल तर तुम्ही मग, आता बऱ्याच जणांचं काय होतं, लहान मूलबाळ असतं, त्यामुळे मग एका बैठकीत वाचन होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मग काय करायचं आहे, थोडेसे अध्याय जे आहे तर ते सकाळी वाचन करू शकता, किंवा जर नाही शक्य झालं तर मग सायंकाळच्या वेळेस म्हणजेच की ज्यावेळेस आपण दिवाबत्ती करतो त्यावेळेस वाचन केलात तरीही चालेल. कारण की आपण जे सेवा करत असतो त्यावेळेस घरातील इतर व्यक्तींना त्रास देऊन आपण सेवा करण्यात कोणताही अर्थ नसतो. त्यामुळे तुमच्याकडून होत असतील त्यावेळेस शक्य होईल तेवढा फक्त एका बैठकीमध्येच तुम्ही वाचन करायचं आहे. जर घरामध्ये इतर काही समस्या असतील तर त्यावेळेस मग तुम्ही संध्याकाळी पण हे वाचन करू शकता. पण बऱ्याच वेळा काय होतं की शक्यतो सगळे एकाच बैठकीमध्ये या सेवा म्हणजेच की वाचन करत असतात. आता हे वाचन झाल्यानंतर मग आपल्याला पुढची जी सेवा आहे तर ती कोणती करायची आहे, तर तारक मंत्र हा तर सगळ्यांना माहितीच आहे. तारक मंत्र पण आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. म्हणजेच की निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, हा जो तारक मंत्र आहे, आता ज्यांनी नवीन सेवा चालू केली असेल त्यांना माहिती नसेल त्यावेळेस तुम्ही यूट्यूबवरती सर्च केला तरीही तुम्हाला सहज उपलब्ध होईल. आता तारक मंत्र झाल्यानंतर, आता तारक मंत्र जर तुम्ही एका घरातील एखाद्या व्यक्तीसाठी हे पारायण करत असाल तर मग तारक मंत्र म्हणत असताना 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे, त्यावरती हात ठेवायचा आहे आपला उजवा आणि संपूर्ण तारक मंत्र म्हणायचं आहे. आणि ते जे पाणी आहे तर घरातील त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे, किंवा त्यातलं थोडंसं राहिलेलं घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे. तर तुमच्याकडे जर जपमाळ असेल तर तुम्ही जपमाळ पण ठेवू शकता. आता तारक मंत्र ही सेवा झाल्यानंतरची जी सेवा आहे तर ती सगळ्यात आवडती आणि महत्त्वाची सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ नामाचा जप. आता हा जप कशा पद्धतीने करायचा आहे, तर हा जप तुम्ही 11 माळी जप करायचा आहे. 11 माळी म्हणजे आता जपमाळ जी असते तर ती 108 मण्यांची असते. त्यावेळेस मग 108 असे मग आपल्याला 11 वेळा स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण झाल्यानंतर स्वामींची आरती करायची आहे. आरती करून झाल्यानंतर स्वामींना गोडाधोडाचा, आता दिवसभर तर आपला उपवास असतो, मग संध्याकाळच्या वेळेस खीर म्हणा किंवा मग एखादं काहीतरी गोड पदार्थ तुम्ही मग नैवेद्य म्हणून स्वामींना बनवू शकता. आणि जो आपण नैवेद्य स्वामींना अर्पण केला आहे तर मग तो आपण मग संध्याकाळचा उपवास सोडायचा आहे. तर बरेच वेळा काय होतं की ज्यावेळेस मग अमावस्या असेल तर त्यावेळेस मग त्या दिवशी मग गुरुवार जो आहे तर तो गृहीत धरला जात नाही. त्यानंतर एकादशी असेल तर तो पण गुरुवार गृहीत धरला जात नाही. म्हणजे जे विशेष दिवस असतात तर त्या दिवशी एकादशी असेल, अमावस्या असेल तर त्या दिवशी फक्त उपवास करायचा आहे आणि तो गुरुवार मग धरायचा नाही. तो गुरुवार सोडून आणि सेवा वगैरे तुम्ही करू शकता, फक्त तो गुरुवार 11 गुरुवारमध्ये धरायचा नाही. त्यानंतर पुढील गुरुवारी मग तुम्ही ही सेवा करू शकता. आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडेल की मासिक धर्म आला तर त्यावेळेस काय करायचं आहे, फक्त उपवास करायचा आहे, आपल्याकडून कोणत्याही सेवा घडणार नाहीत, त्यामुळे तो पण गुरुवार ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळे पुढील गुरुवार तुम्ही धरू शकता. असं मग जर तुमचे कंटिन्यू झाले तर 3 महिन्यामध्ये पण हे 11 गुरुवार पूर्ण होतात. अशा पद्धतीने सेवा करायची आहे. आणि 11व्या गुरुवारी तुम्ही मुलांना जेवण घालू शकता किंवा एखादी सुवासीन जेवू घालू शकता किंवा एखादं जोडपं, काहीच शक्य नाही झालं तर मग तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये अन्नदान करू शकता किंवा फळदान करू शकता, जेणेकरून तुमच्या हे सेवा पूर्ण झाल्या म्हणून मग स्वामी महाराजांपर्यंत हा जो तुमचा प्रसाद आहे तर तो पोहोचेल. तर मग अशा पद्धतीचं हे जे वृत्त आहे 11 गुरुवारचं श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं, तर तुमच्या पण कोणत्याही कठीण इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी महाराजांची ही सेवा करणे अत्यंत महत्त्वाचं आहे.